काल आपण मनुष्य मन आणि मनाचं मळ हा चॅप्टर किंवा प्रकरण बघितलं. कारण मन हेच सर्व गोष्टीचं कारक असतं. मन भलंही घडवतं आणि बुरंही घडवतं, आणि म्हणून मनाचा अंदाज किंवा मनावर संस्कार करणं हे बुद्ध धर्मामध्ये खूप महत्त्व दिलेलं आहे. तर ह्या मनाच्या प्रक्रियेची काल आपण सर्व गोष्ट बघितली की मनावरचा मळ कसा असतो, काय असतो. ह्या मनाविषयीच संत कबीरांनी खूप एक चांगला दोहा म्हटलेला आहे की बुरा खोजे न मै चला, बुरा न मिला कोई. काय म्हणतात ते? बुरा खोजने मै चला, बुरा न मिला कोई, दिल अपना खोजा, मुझसे बुरा न कोई. काय म्हणतात ते? किती सुंदर बुद्धाचीच व्याख्या केलेली त्याने की मी सगळ्या दुनियात वाईट शोधत फिरत होतो, पण जेव्हा मी माझ्या आत झाकून पाहिलं तेव्हा माझ्या एवढा वाईट या दुनियात कुणीच नव्हता. आणि म्हणून मनाची प्रक्रिया ही आपल्या स्वतःवरती असते. आणि म्हणून दुसऱ्या एका माणसाने सांगितलं की माणसाचं जर काय सुंदर स्थळ असेल, आपण बघायला जातो ना चौकडे, कोणी बुद्ध गयाला जातात, कोणी श्रीलंकेला जातात, थायलंड, जपान, आपले बुद्ध राष्ट्र बघायला जातात की नाही. काय असतं मनातला हेतू? आपल्या प्रेक्षणीय स्थळ बघणं किंवा आपल्या बुद्धाचं स्थळ बघणं. एका कवीने सुंदर कल्पना केलेली आहे की सगळ्यात सुंदर स्थळ जर काय असेल तर हे आपलं शरीर आहे. फक्त त्याच्याकडे तुम्हाला बघता आलं पाहिजे. आणि मग त्या कुठल्याही स्थळी जर समजा तुम्ही गेला की आता जर इथं लेण्या बघायला गेलात, नेमकं काय बघता तुम्ही तिथे? की त्या कशा कोरल्यात, आत कुठलं शिल्प आहे का? स्थळ कुठलं आहे? आपण लेणीचं स्थळ म्हणतो, पण त्याच्या आतमधलं शिल्प किंवा हेच बघायला जातो ना. आणि त्याच्या आतमध्ये काय ठेवलेलं आहे? ते एक बुद्धाच्या मूर्ती असतील किंवा काहीतरी शिल्प असेल. तसंच जर मग कुठलंही स्थळ बघितलं तर या शरीरापेक्षा सुंदर स्थळ कुठेही नाही. आणि त्याच्या आतमध्ये असलेली सगळ्यात सुंदर वस्तू काय आहे? तर मन आहे. कारण जगामध्ये तुम्हाला मन कुठेही सापडणार नाही. जगात शोधत जा, तुमचं मन सापडेल का? पण मात्र तुमच्या मनात तुम्हाला पूर्ण जग शोधता येईल. म्हणून जगामध्ये मन नाही, पण तुमच्या मनामध्ये पूर्ण जग समावलेलं आहे. म्हणून तुमच्या मनात तुम्ही जर कुठलीही गोष्ट आणली तर ती एका क्षणात तुमच्या नजरेसमोर उद्भवू शकते. आणि म्हणून मन हे बौद्ध धर्मामध्ये एवढी सुंदर वस्तू आहे की केव्हा की तिच्यावर संस्कार केले तर. नाहीतर मग सगळ्याच गोष्ट की जशी कबीरदासाचा मी दोहा सांगितली तशी की पुऱ्या जगात तो वाईट शोधायला निघाला, पण त्याला वाईट कुठे दिसलं नाही. आणि जेव्हा स्वतःमध्ये शोधायला गेला तर आपल्यासारखं वाईट दुनियेत कुणीच नाही. आणि म्हणून आपल्या मनाला आपल्याला शोधता आलं पाहिजे आणि त्याच्यावर संस्कार करता आले पाहिजे. हा कालचा चॅप्टर आपण बघितला. आजचा चॅप्टर आहे आपण आणि आत्मविजय. तर काय होतंय? आत्मविजय म्हणजे काय? आपण सगळेच आहोत. विजय म्हणजे कोणावर तरी आपण मात करणं किंवा काहीतरी जिंकणं. मग कधी कधी काय असतं की एक राजा दुसऱ्या राज्याला जिंकतो, कधी कधी आपण वादविवादात दुसऱ्याला जिंकतो, जुगारी एक जुगार लावून पैसा जिंकतो. मग इथं काय म्हटलं की आपण आणि आत्मविजय. म्हणून म्हणतात की 10,000 सैनिकाला मारून जो विजय मिळवला जातो त्याच्यापेक्षाही जो माणूस स्वतःला स्वतः जिंकतो तो सगळ्यात विजयी माणूस आहे. म्हणून आत्मविजय, जो स्वतःला जिंकतो, स्वतःवरती विजय मिळवतो, त्याच्या एवढा वीर ह्या दुनियेत कोणीही नाही. आणि म्हणून इथे हा चॅप्टर आहे आणि त्याच्यामध्ये काय लिहितात बाबासाहेब ते आपण बघू. जर स्वतःला स्वत्व असेल तर त्या स्वत्वावर विजय मिळवण्याचा परिपाठ ठेवावा, हा बुद्ध जीवन मार्ग आहे. बुद्धाचे जीवन मार्ग बघत आलोत आपण पहिल्यापासून. जर बघत आलो तर काय आहे
लोभ आणि क्रोध आहे, वैर आणि वैर समत नाही तो आहे. आपण बघितलं की माणूस, जीव आणि ते त्याच्यामधले म्हणजे बुद्धाची जीवन पद्धती आहे. आपण नाही तर नुसतं तेच मग परत आपण तिथल्या रामायणात गेल्यासारखं, कारण सकाळी उठून विचारलं रामाची सीता कोण होती तर माहित नाही, असं होता कामा नाही. आपण काय शिकतोय? बुद्धाचा जीवन मार्ग. आणि मग बुद्धाचा जीवन मार्ग शिकत असताना आपण ज्या 4 गोष्टी शिकल्या त्या ध्यानात आहेत की नाही माहित नाही. आणि जर ध्यानातच नसतील तर आचरणात कशा येतील? आणि मग शिकण्याचाही उद्देश काही फायदा होईल का आपला? कारण कधी कधी म्हणतात की आम्ही एक रात्री चॅप्टर शिकला की राग आणि लोभ करू नये, आणि घरी नवरा उशिरा आल्यामुळे दुनियाभरचं भांडण केलं, आहे की नाही? म्हणजे रागावर विजय मिळवला का? तर नाही. मग आमच्या या प्रवचनाचा काही फायदा झाला का? नाही. तोच जर सामोपचाराने घेतलं तर साध्या गोष्टी आहेत की नाही. इथून आपण ऐकून गेलो, विहाराच्या बाहेर पडलो, घरी गेलो, घरी सुनबाई असती, गेल्या गेल्या सुनबाईने नाही बघितलं आपल्याकडून, सुनबाईवर बिघडल्या, मेलीने मी आले तिला तिला दिसत नाही, चहा करून देत नाही, हे करून देत नाही, सगळं पाण्यात गेलं, है की नाही? प्रेमाने सांगितलं तर ती देईल. कारण आपण पुढचाच चॅप्टर बघितला की वैराने वैर क्षमत नाही. म्हणून सुनबाईवर डाफरून जमतंय का? तिला जर गोडीस सांगितलं तर मग मात्र ती चांगल्या दुधाचा बनवून देईल, नाही का? पण जर हडक तुडक केलं तर मग मिठाचाही बनवून द्यायला काही ती तयार होणार नाही. म्हणून आपण काय शिकतो, काय आपण मागे बघितलंय ते आचरणात आलं पाहिजे, किंवा किमान त्याची आपल्याला आठवण तरी आली पाहिजे. म्हणून त्याला सतीपठण म्हटलं, की स्मृती आली की आपल्याला आठवलं, अरे हो काल मी हे शिकलो, काल मला असं असं हे केलं. मग होतं ना, शरीराला सवय लागते, थोडी थोडी का होईना सवय लागते, थोडं थोडं शिकता शिकता आम्ही शिकतो. आणि म्हणून इथे की आत्मविजय मिळवायचा तर काय करायचं? स्वतःवरच विजय मिळवायचा ना आपल्याला. मग कुठून सुरुवात करावं लागेल आपल्याला? की स्वतःवर स्वतःची मालकी मिळते. आता आपण मालक कोणाचे असतो? तुम्हाला त्याची पण व्याख्या नाही करणार. नवरा बायकोचा मालक असतो, आहे की नाही? बायको घराची मालक असते. आपण वेगळ्याच गोष्टीचे मालक असतो, पण आपण आपले मालक काही होत नाही. खरं मालक कोणाचं व्हायचंय आपल्याला? आपलं मालक व्हायचंय. आपण आपल्या स्वतःचा मालक व्हायचा. आपला स्वतःचा मालक झाला की मग मात्र, कारण मालक ही व्याख्या ही कशी आहे? परावलंबी आहे ना. मालक म्हटला तर कोणीतरी शोषण करताय. मग पती या शब्दाचा अर्थ काय? मालक. नवरा या शब्दाचा अर्थ काय? मालक. म्हणजे काय स्वीकारलं तुम्ही? गुलामी स्वीकारली की नाही? मग आता नाही तर मग घरी गेल्या गेल्या म्हणसाल, बाबा तू माझा पती नाही, तू माझा नवरा नाही, असं काही व्हायला नको. एक सांगण्याचा उद्देश काय की ह्या संस्कृतीने आम्हाला काय दिलं, आणि मग आपल्याला विजय कशावर मिळवायचा. आता कधी कधी असतं की तुमच्या अंगात सगळे आभूषण आहेत, आहे की नाही? आपण डोक्यापासून पायापर्यंत गेलो तर पहिला डोक्यावर तुमच्या इथं लावलेली टिकली कोणाचं प्रतीक आहे? ते नवऱ्याच आहे की नाही? नवऱ्याला विचारलं की बाबा तुझ्याकडे काय रे माझं प्रतीक आहे का? त्याच्याकडे तुमचं काय प्रतीक? काहीच नाही. तिथून खाली उतरला तर गळ्यात मंगळसूत्र कोणाच्या नावाचं आहे? नवऱ्याच्याच नावाचं. तिथून आलात खाली, हातात बांगड्या कोणाचे आहेत? नवऱ्याच्या नावाचे ना. मेल्यावर फोडून टाकतात ते त्याच्याच मड्यावर, आहे की नाही? बांगड्या फोडावं लागतात ना. मेला माणूस की कशावर फोडायचे असतात? त्याच्या माड्यावर. कोणाचं प्रतीक आहे ते? नवऱ्याच. तिथून खाली आला, पायात जोडवे कोणाचे आहेत? नवऱ्याचे. पायात शैनपट्ट्या कोणाच्या? मग एखादा तरी प्रश्न विचारलाय का तुम्ही नवऱ्याला की अरे बाबा माझं काय तुझ्याजवळ, आहे की नाही? बाहेर जर तुम्ही निघाला तर गळ्यात मंगळसूत्र बघून माणूस म्हणते बाई विवाहित आहे. तसा हा पठ्ठ्या निघाला त्याला काय म्हणतील? आहे का याच्या अंगावर काही? काहीच. कधीतरी तुम्ही घरी बसला की त्यांना विचारा, बरं असं एक काम करा म्हणा तुम्ही की आता महिनाभर टिकली तुम्ही लावा, मी सोडून दे. ऐकेल का माणूस? मी विजय मिळवायचं शिकवतोय, जोक नाही शिकवत तुम्हाला. विचार, घरात बसा आणि सांगा महिनाभर तुम्ही लावा टिकली. आता मी तर खूप दिवस लावली, पण तुम्ही माझा नवरा दिसले पाहिजे ना. कोणा विचारलं सांगायचं बाबा माझं लग्न झालं, ही माझ्या बायकोच्या नावाची टिकली, लावेल का नवरा? नाही. बरं म्हणा महिनाभर जाऊ द्या, उपसदाच्या दिवशी लावा. मी काढते तुम्ही
लावा. ऐकेल का? तेवढंही सोडून द्या, घरात दोघंच राहा. म्हणा जाऊ द्या, आता कोणीच बघत नाही, आपण दोघंच आहोत, आता तरी लावा. तरी नवरा ऐकणार नाही. म्हणजे त्यांनी त्याच्या याच्यावरती एवढी गुलामी लादलेली आहे, तुम्ही एवढी लादून घेतलेली आहे की तोही ती गुलामी सोडायला तयार नाही आणि तुम्ही सोडायला तयार नाही. म्हणून तुम्ही विजय मिळवू शकता का? आणि म्हणून उपोषदाच्या दिवशी बुद्धांनी सांगितलं त्यावेळेस, नच्च गंध विदित माला विभूषण ठाणा वेरमणी. तेवढ्या दिवसापुरतं तुम्ही गळ्यात माळाही घालू नका, कपाळाला गंधही लावू नका, आणि मग त्या दिवशी तुम्हाला स्वतंत्र झाल्यासारखं वाटेल. त्याला म्हटलं उपोषण. आणि मग तिथे विजय, की आपल्या स्वतःवरती विजय मिळवणं, की माझ्या मनावरती मी ताबा मिळवला, नवऱ्याने ताबा मिळवला. कारण ह्या तुमच्या गळ्यामध्ये आणि पायामध्ये का दिल्या या कृती? गुलामीचे लक्षण आहे. तुम्हालाही माहिती नसेल की तुमच्या पायात ज्या पट्ट्या असतात त्याला घुंगरं असतात, आहेत की नाही? बारीक बारीक घुंगरं आहेत ना. त्याचा अर्थही तुम्हाला माहिती नसेल. कारण पहिल्या जमान्यामध्ये मोठं घर असलं तर बाई चालताना त्या घुंगराचा आवाज यायचा, तेव्हा पुरुषांना कळायचं ती कुठल्या ठिकाणी आहे. म्हणजे एवढी गुलामी होती ती, की तुमच्या पायात दिलेलं ते एक प्रकारचं बंधन आहे. जोडवंही त्याच्याच करता दिलं की चालताना त्या जोडव्याचा आवाज आला पाहिजे, म्हणजे माणसाला कळलं पाहिजे ती कुठे आहे. म्हणजे तुम्ही कुठे बसायचं, कुठे उठायचं, ह्या धर्माने आणि या धम्माने एवढी गुलामी दिली होती की त्या गुलामीचं तुम्हाला पुरुषालाही विजय मिळवता आला नाही आणि तुम्हालाही मिळवता, कारण तुम्ही गुलामाच्या गुलाम होते ना. त्यांच्या गळ्याचं गाडगन मागं फडकं होतं ना, म्हणून त्यांची गुलामी तुमच्यावर. म्हणून तिथे काय दिलं धर्माने? त्या एक दुसऱ्यावर राज्य करायचा सुख दिलं तुम्हाला, की माझ्या खाली कुणीतरी आहे, मला कोणावर तरी राज्य करता येतं, मला कोणावर तरी वर्चस्व गाजवता येतं. आणि ह्या वर्चस्वाच्या याच्यामधून स्वतःला विजयी करणं किंवा स्वतःवर विजय मिळवणं, याला धम्माचा वर्तणूक म्हणतात, याला धम्माची वागणूक म्हणतात किंवा धम्माचा जीवन मार्ग म्हणतात. मनुष्य हा स्वतःचा स्वामी आहे, दुसऱ्या कोणाचा स्वामी असू शकणार? मनुष्य जेव्हा स्वतःचा संयम करू शकतो तेव्हा त्याच्यासारखा स्वामी मिळणे कठीण आहे. आणि म्हणून मग आपण कल्पना केल्या फक्त खाली की आम्ही दुसरा मालक व्हायला. माणूस हा स्वतःचाच मालक आहे, कारण त्याचा मालक दुसरं कोणी होऊ शकत नाही, आणि तोही दुसऱ्याचा मालक होऊ शकत नाही. कारण बुद्ध धर्म तुम्हाला हे शिकवतो की जोपर्यंत तुम्ही तुमचा मालक होत नाही तोपर्यंत तुम्हाला धम्म कळणार नाही, तोपर्यंत तुम्ही धम्माच्या मार्गावरून चालणार नाही. जो मूर्ख मनुष्य अहर्थ शीलवान माणसाचे शासन उल्लंघितो आणि खोट्या धर्म सिद्धांताच्या मागे लागतो, त्याचे ते दुष्कृत्य कथ्थक बोरूच्या फळासारखे त्याच्या स्वतःच्याच विनाशाला कारणीभूत ठरते. त्या कथ्थक बोरूचं फळ मला माहिती नाही कसं आहे ते. मला वाटतं जसं कात असतो खैराच्या झाडाला यायला, तर ते स्वतःचाच नाश करून घेतात, तर कात त्या झाडालाच खातं. पण त्याच्यापेक्षा चांगली उपमा कोणाची देत आहे? रेशमी किडा बघितला का तुम्ही? काय करतो तो रेशमाचा किडा? सोनातून रेशम काढतो, पण तो स्वतः भरतीच गुंडाळतो आणि त्याच्या आत तो स्वतःच मरून जातो. आणि ते रेशीम एवढं किमती असतं, म्हणून त्या किड्याला त्याची किंमत माहिती आहे का? नाही, कारण तो स्वतः त्याचा मालक झाला नाही. नाहीतर त्यांनी बाहेर फांदीला गुंडाळला असतं ना, पण तो स्वतः भोवतीच गुंडाळतो. तसंच आहे माणसाचं. माणूसही मूर्ख असतो, पण त्याला ते कळत नाही, आणि म्हणून त्या मूर्खपणाचा वेटाळा तो आपल्या स्वतःभोवतीच घालत असतो. म्हणजे मोह, माया, वासना, तृप्ती याचं जाळं आपल्या भोवती गुंडाळतो आणि त्याच्यामध्येच माणूस हा मरून जातो. म्हणून की माणसाला जर विजय मिळवायचा असेल तर याच्यावर विजय मिळवता आला पाहिजे, आणि मूर्ख माणूस त्याच्यावरती विजय मिळवू शकत नाही. आपण पाप करतो आणि आपणच त्यामुळे मलिन होतो, आपणच पापाचा त्याग करतो, आपणच आपणाला शुद्ध करू शकतो. शुद्धी आणि अशुद्धी त्या स्वतःवरच अवलंबून असतात, कोणी दुसऱ्याला शुद्ध करू शकत नाही. धम्मामध्ये काय सांगितलं की तुम्हाला शुद्ध करायचं तर तुम्ही शुद्ध करायचं, नाही तर मग बाकीचे काय करतात? गंगेला जातात ना, पाप केलं म्हणतात की गंगेत बुडी मारली की पाप स्वच्छ झालं. तसेच आमचे एक भंतेजी सांगायचे की म्हणे मी गेलो त्या गंगेकडं, उभा राहिलो आणि तिला विचारलं, अगं बाई एवढं पाप कसं काय आज समावून घेते? म्हणे तिने सांगितलं, म्हणे नाही भंतेजी मी काय माझ्यात ठेवत नाही म्हणे. मग काय करते म्हणे येतात माझ्यात बुडकी मारतात, पाप इथं उतरतं, आणि मग ज्या नद्या नाल्या हे सगळं मला येऊन मिळतात, त्यांच्या मार्गे मी परत त्यांच्या गावाला पाठवून देते. मी परत त्याच्या वाड्यात गेले की त्याचं त्याला घेऊन जातो, मी काही माझ्याजवळ ठेवत नाही. सांगण्याचा उद्देश असा आहे
की माणसाचा कुठलीही शुद्धी किंवा कुठलंही तुमचं पाप कर्म बाहेरच्या गोष्टींनी धुतल्या जात नाही. दुसराही तुमचं ते धुवू शकतो का? नाही. कारण तुमच्या आतली मलिनता किंवा तुमच्या आत असणारे वासना, तृप्ती किंवा ह्या गोष्टी ह्या तुम्हीच मिटवू शकता. म्हणून स्वतःला कोण शुद्ध करू शकतं? तर स्वतः तुम्हाला शुद्ध करू शकता. तुम्हाला दुसरं कोणीही शुद्ध करू शकणार नाही. ज्या माणसाला स्वतः संबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे. आणि मग म्हणून जर तुमचं, कारण एका त्या अकबर बिरबलाची गोष्ट मी इथं सांगितली, कुठे माहिती नाही. तो अकबर विचारतो बिरबल बादशाला की ह्या जगात कोण कोणावर जास्त प्रेम करतोय? तर तो बिरबल म्हणतो कोण नाही बाबा, आपण आपल्यावरच करतो. दुनियात काही कोणी कोणावर प्रेम करत नाही, आपण आपल्यावरच करतो. अकबर बादशाह म्हणतो असं कसं होईल? बायको आहे, पोरग आहे, नातेवाईक आहेत, मित्र आहेत, याच्यावर माणूस जीवापाड प्रेम करते ना. बिरबल म्हणतो नाही बाबा, असं काय नाही, ते फक्त खाली अंधश्रद्धेच्या गोष्टी आहेत आणि म्हणायच्या गोष्टी आहेत. आपण आपल्यावरच प्रेम करतो. आणि मग त्या अकबर बादशाला राग येतो, तो सिद्ध करायला सांगतो ना त्यांना. मग एक हौद खोदतात. आता कुठलेही प्रयोग एक तर म्हणतात माकडावर करतात किंवा उंदरावर करतात, नाही का, नंतर माणसावर करतात ना. ॲलोपॅथी किंवा तुमच्या सायन्समध्ये सांगितलं की कुठलंही इंजेक्शन किंवा काही करायचं असेल तर ते उंदरावर किंवा माकडावर करतात. का करतात? तर जवळजवळ 90% शरीराची रचना उंदराची आणि माणसाची आणि माकडाची आणि माणसाची एक बराबर आहे. आणि तशाच विल पॉवर किंवा भावना ह्याही जवळजवळ सारख्या आहेत. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं की एक माकडी आणि त्या माकडणीचं पिल्लू त्या हौदात सोडलं. असं सोडलं की त्याला असं वर येता नाही येणार. आणि मग त्याच्यात पाणी सोडायला सुरुवात केली. आता जोपर्यंत माकडणीच्या पायापर्यंत पाणी होतं तिनं लेकरू आपलं टाक्यात घेतलं. जेव्हा तिच्या कंबरेपर्यंत पाणी आलं तर लेकरू खांद्यावर घेतलं. गळ्यापर्यंत पाणी आलं तर लेकरू डोक्यावर घेतलं. पण जेव्हा तिच्या नाका तोंडात पाणी जायला लागलं तेव्हा मात्र तिने ते पिल्लू पायाखाली घातलं, त्याच्यावर उभी राहिली, उडी मारली आणि बाहेर निघून आली. मग बिरबल म्हटला की महाराज बघा कोण कोणावर प्रेम करतं. तसंच आहे आपलं की आपण आपल्या स्वतःवरच प्रेम करत असतो. आणि स्वतःवर प्रेम करतो तर मग मात्र त्या स्वतःला जपलं पाहिजे की नाही. जसं आपण आपल्या एखाद्या गाडीवर प्रेम करतो तर मग तिला काय बाहेरून कव्हर टाकून चांगल्या ठिकाणी उभी करून 8 दिवसाला तिची सर्व्हिसिंग करून, कारण का तिच्यावर आपलं प्रेम असतं ना, तिच्यावर जीव असतो आपला. इथे बुद्ध काय सांगतात की तुमच्यावरच तुमचं प्रेम आहे आणि म्हणून त्याला तुम्ही जपलं पाहिजे. मग जपलं पाहिजे तर काय केलं पाहिजे की आपण आपल्या आपला आत्मा विजय मिळवला पाहिजे. आत्मविजय म्हटलं जाईल की स्वतःवरती विजय मिळवला पाहिजे. कारण त्याच्यावरती कव्हर घालणं किंवा हे करणं ही आवरणं तो आपल्याला वरवरची दिसतील. पण जसं वागणूक, वर्तणूक आणि आचरण ही एक प्रकारची आवरण आहे. ही एक प्रकारचं तुमच्यावालं कवच आहे. जर तुम्हाला तुमच्यावरती विजय मिळवायचा असेल तर ही कवच तुम्हाला पेलवावी लागेल. आणि मग कशावर विजय मिळवायचा? आता राग, क्रोध याच्यावर विजय मिळवायचा म्हणजे नेमकं काय करायचं? ही बुद्धाची आचरण सांगितली. राग सोडा, लोभ सोडा, क्रोध सोडा, मोह सोडा. वैराने वैर मिटत नाही, ते वैर सोडा. जर स्वतःवरती तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर. प्रथम स्वतःची सन्मार्गावर स्थापना करावी, मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा. शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये. काय म्हणतात तिथे? आता आपल्यात काय झालं की उपदेश देणारे भरपूर आहे, पण आचरण शून्य असतं. कधी कधी काय होतं की आपण वक्ते बोलवतो, कीर्तनकार असतात किंवा आमच्यासारखे भंतेजी असतात, त्यांना आपण उपदेशक म्हणतो. उपदेश कधी करावा माणसाने? आता जर एखाद्याने म्हटलं की बाबा रे खोटं बोलू नये, मग सांगणाऱ्यानं खोटं बोलावं का? नाही ना. कारण कालच मी तुम्हाला सांगितलं की ते येशू ख्रिस्ताने सांगितलं होतं की पापी माणसाला सजा जरूर करावी, परंतु पहिला दगड कोण मारावा की ज्याने पापच केलं नाही. तसं इथंही ते म्हणतात की माणसाला
स्वतःमध्ये पहिल्यामध्ये स्वतः सुधारणा करावी. आणि मग तशीच ही कथा आहे की एक बाई होती, पोरग जास्त गुळ खायचं म्हणून भंतीजीकडे घेऊन गेली. भंतेजीला सांगितलं, भंतेजी याला काहीतरी सांगा, हा जास्त गुळ खातोय. भंतेजी बोलले ठीक आहे बाई, 1 महिन्याने घेऊन ये. बाई गेली. बाईला वाटलं काहीतरी भंतेजी छू मंतर काहीतरी करतील 1 महिन्याने. ती 1 महिन्याने घेऊन आली. भंतेजीने आपल्या लेकराच्या डोक्यावर हात फिरवला, त्याला सांगितलं बाळा गुळ खाऊ नये, गुळ खाल्ल्यानं पोटात किडे होतात, गुळ खाल्लं की अजून असं असं होतं. बाईला म्हणले जा. म्हणे हेच सांगायचं होतं 1 महिना अगोदर का नाही सांगितलं म्हणे, एवढं का तुम्हाला पाठ नव्हतं का म्हणे. ते म्हणे बाई त्या दिवसापर्यंत मीच गुळ खात होतो. मग त्याला कसं सांगू. सांगण्याचा उद्देश कसा असतो की पुढच्याला सांगण्याकरता. आणि बाई तू गेली तेव्हापासून 1 महिना झाला मी गुळ खाणं सोडून दिला, कारण मला नैतिक अधिकार कधी पोहोचतो त्याला सांगण्याचा की ते काम मी नाही केलं पाहिजे, कारण तोपर्यंत मी गुळ खात होतो. मग त्याला कसं सांगू. सांगण्याचा उद्देश असाच आहे की माणसाने स्वतःमध्ये जोपर्यंत स्वतःची सुधारणा होत नाही तोपर्यंत दुसऱ्याला उपदेश देण्यात काही अर्थ नाही, कारण तुमच्याकडे बघण्याचं ते गांभीर्यही कोणी हे करत नाही. आता एखाद्या चोराने, तुम्हाला माहित झालं चोराने चोरी केलेली आहे, त्याला सजा झाली, 6 महिन्यानंतर तो सुटून आला, आणि तो चोरीवर तुम्हाला इथं जर प्रवचन द्यायला आला तर तुम्ही काय करताय. ऐकसाल का सगळेजण. सजा भोगून आला ना बिचारा, ते तर सांगेल की नाही चोरी केल्याने जेलात जावं लागतं, याचा अनुभव मी घेतला, तुम्ही करू नका. तरी पण तुम्ही काही ऐकणार नाही, कारण ती म्हण आहे की दारू पिणारा माणूस त्या दारूच्या गुत्त्यात जाऊन दूध जरी प्याला तरी लोक विश्वास ठेवतील का. त्याने किती जीव पटकून जरी सांगितलं, कारण तुम्हाला माहिती आहे पेत होतं पहिलं, आतून आलं तर पिऊनच आलं असेल ना. म्हणून विश्वासार्हता आणि तुम्हाला स्वतःवरती विजय मिळवण्याकरता तुम्हाला तसं दिसावंही लागेल, तुम्हाला तसं वागावंही लागेल, आणि स्वतःवरती आत्मविजय मिळवण्याकरता ते प्रयत्नही करावे लागतील, आणि नंतर दुसऱ्याला सांगावं लागेल. स्वतःचे दमन करणे हे फार कठीण आहे असे म्हणतात. जर माणूस दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याप्रमाणे स्वतः वागला तर असा आत्मसंयमी हाच खरा दुसऱ्यावर स्वामित्व गाजविणारा होऊ शकतो. कारण दुसऱ्याला सांगणं हे खूप सोपं असतं, दुसरे ऐकत नाही. आता कधी कधी तुम्ही म्हणता ना, आपणही म्हणतो कधी कधी की आपलं का ऐकत नाहीत, आपली मुलं पण नाही ऐकत कधी कधी. आपलं का नाही ऐकत, कारण आपल्यातली विश्वासार्हता कमी असते. बाबासाहेबाचं पुढे एका जातीने काय ऐकलं, कारण बाबासाहेबांमध्ये ती विश्वासार्हता होती. गौतम बुद्धाचं पुढे जगाने काय ऐकलं, कारण त्यांच्यात ती विश्वासार्हता होती, कारण त्यांनी ते पहिलं स्वतः आत्मसात केलं होतं आणि नंतर दुसऱ्याला सांगितलं. आपण तसं करतो का नाही. एखादा मोठा राजकारणी स्टेजवर येऊन मोठमोठी भाषणं देतो, जाती अंताची लढाई जर जिंकायची असेल तर आंतरजातीय विवाह झाले पाहिजेत, मोठ्याने सांगतो पट्ट्या. आणि मग पोरगीच घेऊन येते एक पोरग घरी, बाबा हा खालच्या जातीचा आहे, मी याच्या बरोबर लग्न करते, तिच्या थोबडात देतो म्हणते. ते स्टेजवर बोलायचं, घरात घेऊन यायचं नाही. म्हणून तुकाराम महाराज तेव्हा म्हणतात की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले. म्हणून की आपण जसं बोलतो त्याप्रमाणे आपली कृती करता आली पाहिजे, त्याला आपण स्वविजय म्हणतो किंवा आत्मविजय म्हणतो. नाहीतर मग आपली कृती वेगळी असते आणि वागणं वेगळं असतं. स्वतः केलेल्या पापाबद्दल स्वतःला भुर्दंड भरावा लागतो. माणूस स्वतःला स्वतः शुद्ध करू शकतो, तेथे दुसरा कोणीही शुद्ध करण्याला येत नाही. युद्धात शेकडो वीरांना जिंकणारा परमवीर नसून तो आत्मविजय मिळवतो तोच परमवीर आहे. प्रथम स्वतःची सन्मार्गावर स्थापना करावी, मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा. शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये. आणि म्हणून इथे बाबासाहेब लिहितात, बुद्ध धर्माचे आचरण सांगतात की कुठल्याही गोष्टीला जोपर्यंत तुम्ही स्वतः ते आचरण करत नाही तोपर्यंत तुम्हाला दुसऱ्याला सांगण्याचा कुठलाही अधिकार पोहोचत नाही. आणि म्हणून बुद्धाच्या काळामध्ये सगळ्यात भिक्षूला प्रवचन करायची परमिशन होती का नाही, कारण तिथे त्याच्याच कथा. आता जर तुम्ही बघत असाल ना, भिक्षू लिहितात अमुक अमुक भंतेजी थेरो, अमुक अमुक भंतेजी महाथेरो.
काय होतंय त्यावेळेस, त्या वेळेसच्या या पदव्या होत्या. जसं आता तुम्ही बॅचलर ऑफ आर्ट्स, बॅचलर ऑफ कॉमर्स किंवा असं म्हणता की त्यावेळेसच्या त्या पदव्या होत्या. त्या पदव्यानुसारच त्यांना बाहेर येतात. नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला ह्या युनिव्हर्सिटीमध्ये डिग्री ह्याच भेटत होत्या. सुरुवातीला गेला तर सामनेर असायचा, सामनेरानंतर थेरो व्हायचा, थेरो नंतर महाथेरो व्हायचा, महाथेरो नंतर पच्चक बुद्ध व्हायचा. हे शिक्षण घ्यायलाच बाहेरची लोक यायची. हेच बुद्धाचं शिक्षण असायचं ते. आणि मग याच्यामुळेच ह्या शिक्षणामुळे शिक्षणाची परमिशन मग त्यावेळेस कोणाला द्यायचे की ह्या वर्षावासामध्ये जो कोणी महाथेरो भिक्षू असायचा त्याच्या हाताखाली जे भिक्षू शिक्षा ग्रहण करायचे आणि मग त्याच्यामध्ये त्यांचा एक परीक्षा सारखी असायची. आणि मग तिथून त्यांना जे परफेक्ट झालेत की ज्याला कंठस्थ आहे, ज्याला सगळं आचरणही त्याचं शुद्ध आहे, अशा भिक्षूला धम्माचा प्रचार करण्याकरता बाहेर पाठवल्या जायचं. सर्वांनाच पाठवल्या जायचं का? नाही. की जो प्रशिक्षित आहे, जो आचरणाने शुद्ध आहे आणि ज्याला खरा धम्म कळालेला आहे, अशाच भिक्षूंना धम्म प्रचाराच्या कामाकरता बाहेर पाठवल्या जायचं. आणि ते शिक्षण बुद्धाच्या काळामध्ये भेटायची. त्याच्याच करता विहार होती, त्याच्याच करता संघाराम होते, त्याच्याच करता युनिव्हर्सिटी होत्या. स्वतःचे दमन करणे हे फार कठीण आहे असे म्हणतात. जर माणूस दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याप्रमाणे स्वतः वागला तर आत्मसंयमी हाच खरा दुसऱ्यावर स्वामित्व गाजवणारा होऊ शकतो. मनुष्य हा स्वतःचा संरक्षक असतो, त्याला दुसरा कोण संरक्षक असणार? जो स्वतःचे स्वतःच रक्षण करू शकतो त्याला स्वतःसारखा दुसरा संरक्षक मिळणे दुर्लभ आहे. जर माणसाला स्वतः संबंधी प्रेम असेल तर त्यावर स्वतः दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे. आणि म्हणून बुद्ध सांगतात की माणसाला माणसाचाच सुरक्षा करणं खूप सोपं आहे, दुसरा कुणीही तुमची सुरक्षा करू शकत नाही. आता सुरक्षेचा अर्थ तुम्ही वेगळा घ्याल. आणि म्हणूनच स्त्रीला काय केलं त्यांनी? स्त्रीला दुबळी ठरवली. म्हणून बालपणी ती कोणाच्या अधीन असते? आई बापाच्या. लग्न झाल्यावर नवऱ्याच्या, आणि म्हातारी झाली की मुलांच्या. त्या बिचारीला स्वतःचं अस्तित्वच ठेवलं नाही. बुद्ध धर्मामध्ये हीच कसोटी त्यांनी बदलायला सांगितली बुद्धाने, की कारण दुसऱ्यावर रक्षित राहणं हे गुलामीचं लक्षण आहे. स्वतःचं रक्षण माणूस स्वतःच करू शकतो. हे वाक्य फक्त खाली पुरुषाकरता आहे का? नाही, सर्वांकरता आहे. कारण बुद्ध धर्मामध्ये स्त्री आणि पुरुषाचा भेद नव्हता. आणि म्हणून स्वतःचं आत्मरक्षण तुम्ही स्वतःच करू शकता. दुसऱ्या धर्मासारखं इथे नाही की तुम्ही जन्माला आलात तर वडिलाच्या अधीन राहा. ते आईच्या नाही म्हटलं, वडिलाच्या, नंतर नवऱ्याच्या आणि नंतर मुलाच्या. कारण त्याच्या संरक्षणात तुमचं संरक्षण होऊ शकतं. एक आमच्या चांगल्या कार्यकर्त्या होत्या, काय त्यांचं नाव आता मला आठवत नाही, पण त्या म्हणायच्या की माझे वडील वारले, आई वारली, सगळ्यात मोठी मी, भाऊ माझा 5 वर्षाचा, त्याला मी सांभाळत आणलं आणि राखी पौर्णिमेच्या दिवशी तो हात पुढे करायचा आणि राखी बांध म्हणायचा मी तुझं संरक्षण करेन. म्हणजे मी आता शेंबूड पुसते, हा माझं संरक्षण करायला निघा. म्हणजे धम्माने तुमच्यावरती किती विपरीत ही टाकलं होतं. म्हणून ती म्हणे कोणी सांगितलंय असं की तो 5 वर्षाचा आहे तेव्हापासून मी याला सांभाळत आले, याचं संरक्षण मी करत आले, पण मात्र राखी पौर्णिमेच्या दिवशी हात पुढे करतो म्हणतो राखी बांध, तुझं संरक्षण मी करेन. म्हणून किती विचित्र प्रथा आहे की स्वतःचं संरक्षण माणूस स्वतःच करू शकतो. जो स्वतःला जिंकतो तो स्वतःचं रक्षण स्वतःच करू शकतो. हा चॅप्टर आपला इथे संपला. आपण दुसऱ्या चॅप्टरला आता सुरुवात करूया. त्या चॅप्टरचं नाव आहे प्रज्ञा, न्याय आणि सत्संगती. आता आपण बऱ्याचशा गोष्टी बघितल्या की प्रज्ञा आपण जवळजवळ 4-5 चॅप्टर पासून शिकत आलो की माणसाला प्रज्ञा म्हणजे बुद्धी तर म्हणता नाही येणार, पण ज्याला सत्सद्विवेक बुद्धी, की ज्याला भल्या आणि बुऱ्याची जाण आहे, अशी गोष्ट त्याला प्रज्ञा म्हटलं. आणि मग न्याय आणि सत्संग. न्यायाची व्याख्या करायची झाली तर आपण आपल्या घरापासून सुरुवात करूया. की मुलगा आणि मुलगी, आपण दोघांना एक चांगली ट्रीटमेंट देतो का? नाही. मुलाला वेगळी आणि
मुलीला वेगळी. म्हणजे इथे न्यायाचं पहिलं तत्व आपण आपल्या घरापासूनच तोडायला सुरुवात करतो की नाही. न्याय कशाला म्हटलंय की कुठल्याही गोष्टीला तिच्याकडे पाहण्याची दृष्टी ही समता दृष्टीत असली पाहिजे. त्या कुठल्याही गोष्टीकडे तुम्ही समानतेने बघितलं पाहिजे. त्याच्याकरता निपक्षपातीपणाने न बघणं किंवा पक्षपातीपणाने न वागणं याला न्यायबुद्धी म्हणतात. बराचसा आता गोंधळ चालू आहे की तुमच्या रिझर्वेशन मध्ये रिझर्वेशन दिलं, सगळेजण म्हणतात ते घटनेच्या न्यायाच्या तत्वात बसत नाही. म्हणून न्यायाधीशांनी न्यायबुद्धी वापरली का नाही. इथे धम्म काय सांगतो की तुमच्यामध्ये प्रज्ञा असायला पाहिजे. प्रज्ञा असूनच भागत नाही, तर तुमची बुद्धी ती न्याय दृष्ट्या असली पाहिजे की तुम्हाला न्याय करता आला पाहिजे. एका पुस्तकामध्ये इंग्रजांनी लिहिलेलं आहे की ब्राह्मणाचं चरित्र निपक्ष नाहीये, ते पक्षपातीच असू शकतात. आणि म्हणून आता जर तुम्हाला वाटते कोण भानुशाली की कोण आहे एक वकील, त्याची मुलाखत आहे याच्यावरती, आणि त्यांनी चंद्रचूडवर हा पहिला प्रहार केलेला आहे आणि आता दुसरा प्रहार आहे. तुम्ही बघितलं का मोदी गेले होते त्यांच्या घरी गणपतीच्या पूजेला. आता आपल्याला असं वर्क करणं वाटलं तर कुणी कोणाच्या घरी जाऊ शकतंय नाही का. परंतु न्यायिक दृष्ट्या की भारतीय राज्य घटनेच्या नियमानुसार पॉवर ऑफ डिस्ट्रीब्युशन ज्याला म्हटलं की लोकशाहीमध्ये कुठलीही पॉवर एका ठिकाणी जर झाली तर त्याचा हुकुमशहा होतो. आणि म्हणून हे पॉवर ऑफ डिस्ट्रीब्युशन काय केलं, 3 ठिकाणी वाटली ना पॉवर. त्याच्याकरता न्यायमंडळ हे सर्वोच्च ठिकाणी गेलं की जर ह्या 2 संस्था, की एक ब्युरोक्रेसी आहे, एक मंत्रिमंडळ आहे आणि न्याय प्रक्रिया आहे, जर हे तिघं एकमेकावर होत असेल तर शेवटची प्रक्रिया कुठली आहे, न्यायमंडळ. कारण ह्या गोष्टीकडे चॅप्टर आहे आपल्याकडे. आता हा धार्मिक चॅप्टर आपल्यातला आहे की न्याय, प्रज्ञा आणि न्याय असला. न्याय कसा असला पाहिजे तुम्हाला आठवतंय का की रंजन गोगोई नावाच्या चीफ जस्टिसच्या वेळेस एका बाईने त्याच्यावर आरोप केला होता की यांनी माझा विनयभंग केलेला आहे. त्या महाशयाने स्वतःची केस स्वतः पुढे चालवली आणि स्वतःला निर्दोष मुक्तता करून घेतली आणि 2 महिन्यानंतर सगळ्या केसचा निकाल त्यांनी गव्हर्नमेंटच्या बाजूने दिला. मग त्याच्यात तुमचं राम मंदिर आलं, बऱ्याचशा गोष्टी आल्या. आणि मग काय झालं तर 2 महिन्यानंतर साहेब राज्यसभेचे खासदार झाले. आणि मग तिथे लोकांच्या मनातल्या शंका चुकचुकल्या की ह्या माणसाने न्याय केला का. कारण त्याने दिलेल्या जजमेंटवरती मग लोकांना बोलायला हे झालं की यांनी खरोखर न्याय दिला का. त्याच्या अगोदर एक प्रकार घडला होता की जसे मोदी त्याच्या घरी गेले ना, तसेच एक दिवस असा फेरफटका मारत मारत मोदी कोर्टात आले होते आणि त्याच्या चेंबरमध्ये 15 मिनिट चहा पीत बसले होते. आणि मग त्याच्यानंतर आता हे डिसिजन येत गेले. आता लोकांचं म्हणणंही तसंच आहे की आता न्यायाच्या प्रक्रिया कुठल्या कुठल्या आहेत. महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट पाडलेलं आहे ना, तो एक न्याय आहे तिथे. दुसरा काय न्याय आहे, आपल्या पुनर्याचिका टाकलेली आहे ना तुमच्या रिझर्वेशन मध्ये रिझर्वेशनची, तो एक न्याय द्यायचा आहे. सगळ्या पार्ट्याच्या चिन्हाचा न्याय आहे. आणि मोदी गणपतीच्या पूजेला त्याच्या घरी गेलेले, मग काय होईल त्या न्यायाचं. म्हणून इथे काय प्रकरण आहे आपलं की प्रज्ञा, न्याय आणि सत्संग, तिन्ही गोष्टी आहे की प्रज्ञेशिवाय न्याय देता येत नाही. की जर तुमची प्रज्ञा शाबूत असेल तर तुम्ही निपक्षपाती न्याय तर न्यायाला तशी नाही. परत मी तुम्हाला न्यायाची व्याख्या सांगितली होती की शाहू महाराजाच्या वेळेस शाहू महाराजाचा तो त्यांच्याकडे आपला एक महाराजाच हे होता कांबळे म्हणून, आणि शाहू महाराज दिल्लीला गेले होते आणि ह्या कांबळेनी त्या हौदाला हात लावला म्हणून तिथल्या त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्याला चापकानी फोडलं. एवढं फोडलं की त्याच्या अंगावरती सगळे वळ उमटले आणि मग तो काही कामावर नाही आला. आणि शाहू महाराज आले नंतर. सामाजिक न्यायाची पद्धत सांगतो तुम्हाला, न्याय कसा असतो. शाहू महाराज घरी आले
आणि त्यांनी बघितलं की जानबा कांबळे दिसत नाही कुठे, म्हणे आलाच नाही कामावरती. शाहू महाराजांनी माणूस पाठवला, जा घरी त्याला बोलवून घेऊन या. आला तो, त्याला विचारलं अरे तू कामावर का नाही आला? तर नाही म्हणे महाराज आता मी आजपासून काही कामावर येणार नाही. का रे? अरे नाही नाही म्हणे जाऊ द्या. त्याला वाटलं की सांगूनही काय फायदा आहे, चातुर्वर्ण्याची पद्धत आहे, मी यांच्या हौदाला बाटवलंय म्हणून ह्या लोकांनी मला मारलंय. पण ते शाहू महाराज होते. शाहू महाराज म्हणे असं कसं काम सोडतील, मी राजे आहे आणि तू माझ्या तोंडावरच सांगतो काम सोडील, असं कसं काय सोडतील, सांग काय झालं तर. मग त्याने शर्टच काढलं आणि दाखवलं पाठ, म्हणे असं असं. शाहू महाराज आतून गलबलले ना, कुणी केलं म्हणे, नाव सांगितलं. शाहू महाराजांनी बोलून घेतलं आणि परत कांबळेच्या हातात चाबूक दिला, मार म्हणे त्याला, आणि तुझ्यासारखेच ओळ त्याच्या पाठीवर आले पाहिजेत असं मग मारलं. आता तुम्हाला काय वाटेल, न्याय नाही झाला का? नाही नाही झाला, कारण ती कृतीला प्रतिकृती झाली, पण न्याय झाला का? नाही. मग त्याने विचारलं आता उद्यापासून कामावर येशील? जानबा बोलला नाही महाराज, आता जाऊ द्या मी घरीच बघतो. मग महाराजांनी काय केलं, कोल्हापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी त्या कांबळेला हॉटेल काढून दिलं. बरं आता त्या महाराला तिथं हॉटेल काढून दिल्यावर त्या महाराजच्या हॉटेलमध्ये कोणी चहा प्यायला जाईल का? न्यायाची गोष्ट सांगतो तुम्हाला. मग महाराजांनी काय केलं, त्यांची बग्गी असायची, मग आपलं सगळं मंत्रिमंडळ ते बग्गीत बसवायचे सकाळी, आणि स्वतः जानबा कांबळेच्या हॉटेलमध्ये जायचे, सांगायचे जानबा 11 चहा पाठव. आता महाराजच प्यायला लागले म्हटल्यावर 11 जणाला पेनच आहे की नाही. आणि तसं त्या कांबळेचं हॉटेल त्यांनी चालू करून दिलं. याला म्हणतात न्याय. की त्यांनी फक्त खाली याला आसूड मारले म्हणून त्याला मारायला लावून सोडून दिलं का? नाही, त्यांनी त्यांचा पूर्ण न्याय केला. त्याला त्याच्या नोकरी सुटली म्हणून त्याच्या उदरनिर्वाहाचाही प्रपंच करून दिला. का केलं हे असं सर्व? कारण की शाहू महाराज हे प्रज्ञावान होते. प्रज्ञावान होते म्हणून न्यायप्रिय होते, आणि न्यायप्रिय असल्यामुळे त्यांची सत्संग करणं बाबासाहेबालाही चांगलं पडलं. ह्या टायटलचा एवढा जरी तुम्ही अर्थ लक्षात घेतला तर आपल्या लक्षात येईल की बुद्धाचा जीवन मार्ग प्रज्ञा, न्याय आणि सत्संग. तर सत्संग म्हणजे काय म्हणतात, सोप्या भाषेत म्हणजे चांगल्याची संगत करणे. आता तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकत असाल त्यांचे सत्संग होतात, कधी विचारतात ना, कधी मग इकडे आहे की नाही माहिती नाही, ते दाढीवाला एक बाबा येते, काय म्हणतात त्याला, निरंकारी, त्याचा सत्संग होतो का इकडे? निरंकारी बोलतो. ते एवढं फॅड आहे मोठं, लाखांनी लोक येतात त्यांचे. मागे तो एक सत्संग झाला, त्याच्यात कितीतरी मला वाटतं 45 की 47 लोक मेले शिंदेच्या याच्यामध्येच, उन्हाने डिहायड्रेशन झालं त्याच्यामुळे. त्याला सत्संग म्हणता येईल का? सत्संगाची व्याख्या चांगल्या सोबत राहणे. बुद्धाच्या जीवन मार्गामध्ये सत्संगाला खूप महत्व दिलं, म्हणजे चांगल्याची संगत केली पाहिजे. प्रकरण कसं आहे, प्रज्ञा, न्याय आणि सत्संग. बघूया काय लिहिलंय ते. तर बुद्धिमान व्हा, न्यायी व्हा आणि सत्संगी धरा, हा बौद्धाचा जीवन मार्ग आहे. जो मनुष्य काय वर्ज करावे हे तुम्हाला दाखवितो, जो तुमच्या दोषाबद्दल तुम्हाला वाक्ताडता करतो, आणि जो बुद्धिमान आहे अशा माणसाच्या मागून, ज्याप्रमाणे गुप्तधन दाखवणाऱ्या माणसामागून तुम्ही जाता त्याप्रमाणे तुम्ही जात राहा. अशा सत्पुरुषाचे अनुयायीत्व हे तुमचे वाईट करणार नाही, ते भले करेल. इथं पहिल्याच याच्यात काय सांगतात की जो माणूस तुम्हाला वाईट करण्यापासून अडवतो, जो माणूस तुमच्या भल्या करता झिजतो, बोलतो, त्याच्या पाठीमागून तुम्ही जा. कसे? तर जर समजा आता आपल्याला इथे एखाद्या माणसाने सांगितलं की चला सगळ्याला तुम्हाला इथे इथं गुप्तधन आहे, सगळ्याला एक एक पायली सोन्याच्या मोहरा भेटतील, आपण पळू का नाही त्याच्या पाठीमाग? तसंच जर एखादा माणूस आपल्या भल्याचं सांगत असेल किंवा चांगल्या गोष्टी करता आपल्याला करण्याकरता तो जर उद्योग करत असेल आणि वाईट गोष्टीपासून आपल्याला अडवत असेल, तर अशा माणसाच्या पाठीमागे जा, म्हणजे अशा माणसाचा सत्संग करायला किंवा त्याच्या सोबत राहायला काही अडचण नाहीये. जो चुकल्यास रागे भरतो, जो शिकवतो, अनुचित करण्याचा प्रतिबंध करतो, तो सुजनांना प्रिय आणि दुर्जनांना अप्रिय वाटतो. पापी आणि नीच मनुष्याची संगत करू नका, सदाचारी पुरुषाची मैत्री करा, श्रेष्ठ पुरुषाची मैत्री करू नका.
बुद्ध वचनानुसार आपण जर नाही वागलो तर तसे मी काही उदाहरणं देतो तुम्हाला. 1951च्या लोकसभेमध्ये बाबासाहेब अकोल्यामधून उभे राहिले. मग बाबासाहेबांच्या विरोधात कोणाला उभं केलं होतं माहिती आहे तुम्हाला? बोरकर नावाच्या माणसाला. कोण होते ते? आपलेच. कोणाबरोबर गेले होते? ती सत्संगती होती का? काँग्रेस बरोबर गेले होते. धम्मानी काय सांगितलं इथं की तुम्ही चांगल्याबरोबर. तोपर्यंत बाबासाहेबांनी जवळजवळ आपल्या महार जातीला कितीतरी प्रज्ञाने उभं केलं होतं. घटनेमध्ये तरतुदी करून झाल्या होत्या, सगळं काही झालं होतं. आणि तरी बोरकर नावाचे माणूस, आणि तो मतदारसंघ राखीव नाहीये. अकोला केव्हापासूनही राखीव नाही. चला राखीव असा तर मग एक गोष्ट वेगळी होती त्यावेळेची, पण मात्र तिथं बोरकरला उभं केलं. कारण तो कोणाच्या संगतीत गेला होता? चांगल्या. बाबासाहेबाला त्यांनी पाडलं, हरवलं. 19व्या दिवशी बोरकर दिल्लीहून विमानानं येताना त्या विमानाचा ऍक्सिडेंट झाला आणि त्या बोरकरच्या एवढ्या चिंध्या झाल्या तिथे त्यांचं शव ओळखताही आलं नाही. हा इतिहास सांगत नाहीत कुणी. कारण चांगल्या बरोबर गेलं तर चांगला प्रकार घडतो, वाईटाबरोबर गेलं तर वाईट घडतं. म्हणून सत्संग कसा असावा? चांगला असावा. दुसरं उदाहरण आहे की बाबासाहेब मुंबईमध्ये उभे राहिले आणि त्यांना विरोध करणारा कोण होता? कांजरोळकर. कांजरोळकर नावाच्या माणसाला त्यांनी उभं केलं. कांजरोळकर हा आपल्या समाजाचा नव्हता, चर्मकार समाजाचा होता. आणि त्यावेळेस नुसतं उभंच केलं नाही, नेहरूने त्याला 20,000 रुपये दिले. त्यावेळेसचे 20,000 रुपये 51 सालचे तुम्ही विचार करा, म्हणजे किती असतील ते. त्यावेळेस 40 रुपये तोळा सोनं होतं. मग आता तुम्ही हिशोब लावा त्या 20,000ची किंमत काय होईल. आणि ते कांजरोळकरही निवडून आला. आणि कांजरोळकर निवडून आला आणि जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूला भेटायला गेला तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूने सगळ्या खासदाराची भेट घेतली, पण याला भेटच दिली नाही. आणि मग ते बोंबलत बाबासाहेबाकडे आले. सत्संग कशाला म्हणतात ते सांगतो की बाबासाहेबाकडे आल्यानंतर बाबासाहेबांनी सांगितलं की अरे भल्या माणसा, आता खासदार आहेस तू, तुझ्यातली प्रतिभा जागृत झाली पाहिजे मला हरवण्याकरता. त्यावेळेस त्यानं 16,000 खर्च केले होते. 4,000 त्याच्याकडे होते. त्या 20,000 बाबासाहेबाला पाडाय करता 16,000 त्याने खर्च केले होते. 4,000 त्याच्याकडे होते. आणि मग तिथे बाबासाहेबाच्या सत्संग आल्यानं बाबासाहेबांनी सांगितलं तर ठीक आहे, तुम्हाला हरवलंच, कारण माझी एवढी प्रतिभा तुझ्याकडे नसेल, पण निदान आता तरी त्या सभेमध्ये जाऊन जिथे तुला पाठवलंय लोकांनी तिथे तरी तू आपल्या लोकांचं काम कर. आताही आपण बघितलं असेल, तुम्ही जर बघितलं की नाही, युपी मध्ये केशव मौर्य नावाचा त्यांचा उपमुख्यमंत्री आहे. ती लोक अजूनही सोडत नाहीत तुम्हाला, पण ते आमच्या अजून लक्षात येत नाही. त्या एका मीटिंग मध्ये सगळे आरामशीर खुर्चीवर होते आणि याला स्टूलवर बसवलं होतं. त्याचा फोटो आहे, स्टूल मंत्री म्हणतात त्याला अजून. हा, कारण तेव्हा नाही, ते अजूनही तसंच करतात. दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला. पुण्याची एक खोलेबाई आहे, ती हवामान खात्याच्या अंदाजे डायरेक्टर आहे. असाच गणपतीचा पिरियड आहे आणि तिच्या घरी स्वयंपाक करायला यादवबाई होती आणि तिला माहितीच नव्हतं हिची जात काय म्हणून. आता जे मराठे बोंबलतात ना, आम्ही क्षत्रिय क्षत्रिय, ती यादवबाई मराठा. आणि त्या खोलेबाईने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट दिली. आताची कथा आहे, पुण्याची. कंप्लेंट दिली की यादवबाईंनी मला जात नाही सांगितली म्हणून माझ्या गणपतीचा नैवेद्य वाटला मला. कारण जे मराठा स्वतःला क्षत्रिय समजतात ना, म्हणून अजूनही त्या लोकांच्या डोक्यातल्या त्या गेल्या नाही. म्हणून प्रज्ञावान आहेत का ते? त्यांच्या बरोबर सत्संग करण्याच्या लायक आहेत का? नाही. तरी आमची लोक सत्संग करतात. परवाचाच प्रकार काय झाला, चंद्रशेखर बावनकुळेच्या पोरानं सगळ्या गाड्या उडावल्या. आता ते काय बोलू नाही तसं, पण सगळेजण त्याला उपमुख्यमंत्री फोन करून त्याचा पोरगा काही अटक होत नाही. ते जर तुमचं माझं असतं तर रस्त्यावर मारलं बी भरपूर असतं ना, आतापर्यंत ते कुठल्या जेलमध्ये असतं ते आपल्याला कळलंही नसतं. म्हणून आजही न्याय हा दिला जात नाही. म्हणून बुद्धाच्या आचरणानुसार काय असतं की तुमच्याकडे प्रज्ञाही असली पाहिजे आणि न्याय देण्याची बुद्धी असली पाहिजे आणि तुमचा कोणाबरोबर सत्संग करायचा याची तुम्हाला जाणही असली पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला या 3 गोष्टी कळत नाहीत तोपर्यंत तुम्ही बुद्धाचा जीवन मार्ग आचरण करू शकत नाही. आता हे नुसतं दुसऱ्या करताच आहे का?
हे आपल्याकरताही आहे ना. मग आपण आपल्याला न्याय देतो का? नाही देत ना. आपण दुसऱ्यातच फक्त बघत असतो. सुरुवात आपल्यापासून करा ना. आम्ही काय केलं की आम्ही प्रत्येक सांगितलं ना की आम्ही उपदेशक जास्त झालो, उपदेश देणारे. ऐकणारेच नाहीत आमच्या ह्याच्यात. सांगणारे भरपूर आहे. जो उठतो तो सांगत बसतो. घरात उठली की सासू सुनेला सांगते, सून सासूला सांगते, नवरा बायकोला सांगते. ऐकणार कोणीच नाही. ते पोरग थोडस शिकेल असलं की ते सगळ्याला सांगते. ते बाप म्हणतो अरे बाबा मी भरपूर काही पावसाळे पाहिले, माझं तर ऐक नाही नाही तुम्हाला काही कळत नाही. म्हणून ऐकणारा समाज बनला पाहिजे. किमान चांगलं ऐकणारा तर बनला पाहिजे की नाही. आणि जोपर्यंत आम्ही, कारण काय असतं की बुद्धाने खूप चांगल्या संकल्पना दिल्या हो आपल्याला, आणि त्या स्टेप बाय स्टेप दिल्या. जसं बाबासाहेबांनी सांगितलं की नाही, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. उलट सांगितलं का? अगोदर सांगितलं का तुम्ही लय मोठे महार आहेत, घ्या हातात काठ्यान मारा सगळे. संघर्ष करा अगोदर सांगितलं का? नाही. किती स्टेप बाय स्टेप मी सांगितलं की अगोदर शिका. शिकाल तर तुमची बुद्धी विकसित होईल, प्रज्ञावान व्हाल तुम्ही. नंतर मग एकत्र या, संघटित व्हा. कारण जर शिकलेली माणसं, काही चांगली माणसं एकत्र आली तर चांगल्या कामाकरताच एकत्र येतील ना. आणि मग संघर्ष करा. आम्ही काहीच करत नाही. आम्ही शिकतही नाही, संघटित होत नाही, संघर्ष करतो तर मग तो वेगळाच संघर्ष करतो. आणि म्हणून आम्हाला न्यायही मिळत नाही. तुमच्या सोशॉलॉजीमध्ये, मानसशास्त्रामध्ये म्हटलंय की ज्या समाजामध्ये किमान 5 वकील, 5 इंजिनियर, 5 डॉक्टर ज्या समाजात निर्माण होतात, त्या समाजाकडे दुसऱ्याची वाकडी नजर करून बघण्याची हिंमत होत नाही. पण ह्या नियमाला आम्ही फेल केलं. आमच्यात कचऱ्यासारखे डॉक्टर झाले, कचऱ्यासारखे इंजिनियर झाले, वकील तर दगडाखाली निघायला लागले. पण आमच्या समाजामध्ये आजही खैरलांजी होते. आज तुम्ही बघा, दुर्दैव त्याचं नाही वाटत की बलात्कार खैरलांजीवरती दोघे आई आणि मुलीवरती झाला. पण मात्र त्यांच्या करता भारतामध्ये आंदोलन उभं राहिलं नाही. एक निर्भया दिल्लीची, मात्र त्याच्याकरता त्यांना मनमोहन सिंगाचं सरकार घालवावं लागलं. परवा पश्चिम बंगालमध्ये त्या मायावतीला राजीनामा द्यायची वेळ आणली त्यांनी. आमच्या खैरलांजीच्या वेळेस असं काही झालं नाही. कारण का? कारण तुमचा समाज दुबळा आहे, कारण तुमचा समाज एकत्र नाही, कारण तुमच्यातले किती इंजिनियर असले, किती डॉक्टर असले, किती वकील असले तरी त्याचा समाजाकरता काही फायदा होत नाही. का होत नाही? तर सत्संगती चांगली नाही. आणि म्हणून परत आपण त्या गोष्टीकडे गेलो की आमचा आयएस झाला की पहिलीच बामणाची पोरगी बायको करतो. 75% आहे. तुम्ही जर शोधून काढलं ना, मोठ्या मोठ्या नेत्यात पण जा तुम्ही, सुशील कुमार शिंदे, शरद पवारांचे सावू डायरेक्ट मोठ्या ठिकाणी, गोपीनाथ मुंडे, महाजनाचीच बहीण केली, प्रकाश आंबेडकर महाजनाची आत्याची पोरगी, रामदास आठवले, ते मोठे सोडा. कुठलाही आयएस बघितला त्याला विरोध नाहीये, परंतु तुमच्या मुवमेंटला किंवा तुमच्या सामाजिक लेवलला त्याच्यामुळे तडा जातो. कारण त्या तुमच्या होत नाहीत, यांना त्यांचं करतात. आणि उदाहरण कोणाची, साक्ष कोणाची काढतात? बाबासाहेबांची. याचा त्याचा पुरावाच देत नाही. म्हणजे बाबासाहेबांनी बी केली ना म्हणतात. अरे ते कुठं, तू कुठं? त्यांची बरोबरी करणार का? बाबासाहेबाबरोबर माई साहेबांनी दीक्षा घेतली, माई साहेबाबरोबर त्यांनी हिंदू कोड बिल लिहिलं. हे करू शकशील का? ते तुमच्या इथं फमू शिंदे नावाचे एक प्राध्यापक आहे, तुम्ही बघितलं असेल का? त्यांना मी खूप जवळून पाहिलेले. विद्यार्थी जसे ते माझे शिक्षक होते. आता जाहीररित्या बोलता नाही येणार, त्यांचंही लव्ह मॅरेज आहे. परंतु म्हणजे परिस्थिती अशी होते की आम्ही आमच्या याच्यामध्ये की प्रज्ञा, न्याय आणि सत्संग, कारण पती पत्नीचा हा सत्संगच आहे ना, की सत्संगही आम्हाला कुठपर्यंत करता आला पाहिजे, कोणाबरोबर करता आला पाहिजे, हेही आम्हाला धम्म शिकवतो. सत्संग आम्हाला करता आला पाहिजे. आणि सत्संग म्हणजे चांगला सत्संग.
म्हणजे चांगल्या बरोबर राहणं, चांगल्या बरोबर वास करणं किंवा चांगल्याची संगत करणं, याला सत्संग म्हटलं. ह्या दृष्टिकोनातून बुद्ध धर्माचं आचरण कसं असायला पाहिजे ते सांगितलं गेलं. काटकर माळी कालव्यातून आपल्या इच्छेप्रमाणे पाण्याला वळण देतो, बाणाकार बाणाला नीट वळवतो, सुतार लाकडाच्या ओंडक्याला वळण देतो, त्याप्रमाणे शहाणे लोक स्वतःला नियमानुसार वागण्याचे वळण देतात. आणि म्हणून इथे सांगतात की जसं एखादा पाण्यात वल्लवी असतो तर तो वल्लवून नावेला किनाऱ्यावर घेऊन जातो ना. बाण बनवणारा लोहार बाण सरळ करतो, सुतार असतो तो वाकड्या तिडक्या ओंडक्याचा पण सरळ बनवतो. तसंच सत्संगाचं आहे की आपला सत्संग असा असावा की आपण ज्याच्या बरोबर आहे त्याच्याबरोबर आपण चांगलं झालो पाहिजे, की आपल्या वृत्तीमध्ये, आपल्या आचरणामध्ये, आपल्या विचारणामध्ये चांगला प्रकार आला पाहिजे, असाच आपण सत्संग केला पाहिजे. ज्याप्रमाणे खोल आणि निष्कंप तळे शांत दिसते त्याप्रमाणे धम्म श्रवणानंतर शहाणी माणसे शांत आणि गंभीर बनतात. आता आपण इथं बघितलं की बाबासाहेबांनी लिहिलं आणि भगवान बुद्धांनी लिहिलं की धम्म प्रवचन ऐकल्यानंतर एखादं तळ कसं शांत बनतं, तसं धम्म प्रवचन ऐकल्यानंतर माणसंही शांत बनतात. किंवा पण आपल्याला काही अनुभव तसा अजून येत नाही. कारण काय होतं, थोडस यांनी म्हणावं लागतं. कारण जोपर्यंत आमच्या काही सिम्पटम रोगाचे काही काही लक्षणं असतात, तसंच चांगल्या सत्प्रवृत्तीच्या माणसाची काही काही लक्षणं असतात. की एखाद्या माणसाला टीबी झाली की तुम्हाला लक्षण दिसेल की त्याचा हाडकुळा होतो, त्याचं वजन कमी व्हायला लागतं. तशा सत्प्रवृत्तीच्या माणसाचंही तुम्हाला लक्षण दिसेल की तो चांगल्या मार्गावरती आरूढ आहे, कोणाचं वाईट करत नाही, कोणाचे पैसे घेत नाही, कोणाला बुडवत नाही, कोणाला लुबाडत नाही. ही लक्षणं त्याच्यामध्ये दिसायला लागतात. आणि ही लक्षणं कशामुळे दिसतात, जर त्याने धम्मश्रवण केला असेल तर. मग आता इथे दोन गोष्टी आहे की नुसती टीका करण्याचाही अर्थ नाही, की काही गोष्टी अशा असतात की उपदेशक म्हणून म्हणतात ना, की जोपर्यंत तुम्हाला शिकवणारा किंवा कल्याण मित्र भेटत नाही तोपर्यंत तुम्ही चांगल्या मार्गावर चालू शकत नाही, सत्संग होऊ शकत नाही. मग आता इथे आमचाही दोष असू शकेल की कारण भिक्षू लोकही तुम्हाला चांगला सत्संग देऊ शकत नाही किंवा चांगलं मार्गदर्शन करू शकत नाही. परत त्याच्यावर तीच भूमिका असते. कारण आज प्रत्येक जण काय म्हणतो, त्याने केलं पाहिजे, है की नाही. एखादा वक्ता येतो आणि मग कधी कधी म्हणतो बुद्ध धर्माचा ऱ्हास काय आहे, आपला बुद्ध धर्माचा विकास का होऊ शकत नाही, तर आमचे भिक्षू लोक काही आता चांगले वागत नाही. म्हणलं विचाराने, तू किती चांगला वागतो रे बाबा, तर मग नाही. कारण काय असतं की मी जसं तुम्हाला सांगितलं की कुठल्या भूमीमध्ये जर चांगलं पीक घ्यायचं असेल तर ती भूमी सुपीक असावी लागते. आता मी तुम्हाला गज उदाहरणं दिली, नेत्याची दिली, भंतीजीची दिली किंवा संस्थेची दिली. हे उगवले कुठून, तुमच्यामधूनच ना. आणि जर मग भूमीच बेकार असेल तर रोपटे कसे निर्माण होतील. आणि म्हणून आता आपल्याला ती भूमी सुपीक बनवायला पाहिजे, म्हणून आपला समाज सुपीक बनवायला पाहिजे. आणि म्हणून आता मी कुठेही जर व्यक्तिशः कोणाच्या घरी गेलो तर मी इथे जे प्रवचन देतो ते देत नाही, मी वेगळं प्रवचन देतो. त्यांचं घर कसं सुधरेल, त्यांच्यातली जी विघटनाची भावना आहे ही कशी जाईल. कारण आता आपण प्रत्येकानं जोपर्यंत आपण ठरवत नाही, कारण इथेही कारण एक प्रवचन मी त्याच्यावरच घेणार आहे. इथे आपण बऱ्याचशा गोष्टी अशा कानावर येतात की हा मराठवाड्याचा आहे, हा विदर्भाचा आहे, हा जळगावचा आहे. आणि मग जर आमची भूमिका इथून सुरू असेल तर मग कसं होईल. तर मग ते म्हणतात की काट्याने काटा काढता आला पाहिजे माणसाला, नाही का. तर मी एक वेळेस विचार केला की ठीक आहे ना, करा, अशाही संघटना चालतील आपल्याला, पण मात्र त्या तरी इमाने बरे करा ना, आहे की नाही. तुम्ही जर मराठवाड्याचे घेतला, मी तर एवढं म्हणेल की आता तुमच्यात इथं बसले सगळे एका तालुक्याचे आहेत का, नाही. मग आता प्रत्येकाला मी जर सांगितलं की तुम्ही तुमच्या तालुक्याची संघटना बांधा आणि दर रविवारी मला बोलवा या विहारामध्ये, पुढाकार घ्या, घ्यासाल का, नाही म्हणसाल. कुठं वेळ आहे हो आम्हाला, पण मात्र तिथे मग मात्र आम्ही करायला तयार आहोत. कारण ही एक कथा सांगत असते की कांबळे आडनावाचे खूप, आमच्याकडे एक GS मोरे नावाचे
RPI मध्ये खूप चांगले नेता होते. कांबळे लोकांची स्टोरी सांगायची ती, कारण कांबळे कळत नाहीत ना. हा ना, कांबळे कसं संभारात कांबळे, मांगात कांबळे, धनगरात कांबळे, वंजाऱ्यात कांबळे, सगळ्यात कांबळे. पण त्या कांबळे म्हटलं की मग आमचे कान टावकातात, नेमका कोणाचा आहे विचारता पण येत नाही ना, की बाबा तू कोण आहेस रे. तसं आपली भानगड झाली, कारण त्या कांबळेसारखी भानगड आहे. कारण तो कांबळे चौकड्याच ठिकाणी सापडतो. आणि मग आमची भानगड अशी होती की तो कांबळे आपला का, मग आपसात विचारतो आपण, कोण आहे रे, तोच आहे का, काय माहिती म्हणतं, आपलं आहे की कोणाचं आहे काय माहिती. आणि मग इथून आमची सुरुवात होते. आणि म्हणून सुरुवात झाल्यानंतर आमच्यातल्या ज्या बौद्ध धर्माच्या किंवा बौद्ध धर्मानुसार वागण्याच्या प्रथा आहेत त्या आम्ही शिकू शकत नाही. मग आम्ही परत त्या धर्माला जे अपेक्षित आहे, त्यांना काय अपेक्षित होतं, हेच होतं ना. त्यांनी तर तुमच्या जातीत पण एवढ्या जाती निर्माण केल्या होत्या, आता आम्ही त्या आमच्या अशा प्रकारे करायला लागलो. काही जाती आमच्या मिटल्या, पण आम्ही काही जाती निर्माण करायला लागलो. आणि ह्या जाती निर्माण होतात. आमच्यात कशा होत्या पहिल्या, महारामध्ये बी अंधवण, तिळवण, लाडवण, गोळवण, सोमस, 12.5 जाती होत्या. नागपूरकडे गेले तर बावणे. आता जवळजवळ 90% तरी मिटत आल्यात, की आता शक्यतो तसं विचारत नाही. ठीक आहे, जय भीमाला म्हणतात, सोयरिकी होत आहेत. पण आता आमच्याकडे तो वाद सुरू झालाय, हा इकडचा आहे, हा तिकडचा आहे. हे वाद जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये प्रज्ञाही जागृत होणार नाही, न्यायबुद्धी जागृत होणार नाही, आणि सत्संग तर मुळीच होणार नाही. आणि म्हणून या तिन्ही गोष्टी जर करायच्या असेल तर आपल्याला सुरुवात तिथून करावं लागेल. म्हणून माझा हिस्सा काय, आता प्रत्येकाला आपण तास देऊया की माझा हिस्सा एवढा आहे की आता औरंगाबाद मध्ये राहतो, प्रत्येकाने आपल्या तालुक्यातल्या औरंगाबाद मध्ये राहणाऱ्या लोकांना एक रविवारी आपल्या घरी बोलवून, जेवढे येतील तेवढे, कारण काहीच नका सांगू, प्रत्येकाने माझ्या तालुक्यातला फक्त खाली औरंगाबाद मध्ये राहणार माझ्या घरी तेवढा एक रविवार मी बोललो. आणि हाच प्रकार त्यांना सांगायचा. बघूया बरं तुमच्या तालुक्यातले तुम्ही औरंगाबाद मधले तरी एकत्र करू शकता का. कारण एवढं जरी केलं तर खूप मोठं काम करू शकाल तुम्ही. तुमच्या औरंगाबाद मध्ये प्रत्येक तालुक्यातून माणसं आहेत तिथे, तेवढे जरी एकत्र आले आणि तेवढ्याने जरी आपल्या गावामध्ये धम्म न्यायचं ठरवलं. बघा 2-3 गोष्टी असतात, काही गोष्टी ह्या मानसिक असतात. हाय लेवलला गेलात तर फॉरेन रिटर्न माणसाची कॅपॅसिटी किंवा त्याची विश्वसनीयता खूप चांगली आहे. तो इंजिनियरच असतो, पण फॉरेनहून शिकून आला की त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. सिव्हिल इंजिनियरच असतो तोही, मग काय बघता, फॉरेन रिटर्न आहे म्हणजे त्याचं जरा जास्त ऐकतात. तसं तुम्ही इथून गावी गेलात, त्यांना काय माहिती तुम्ही इथं काय करता, पण गावी गेलात की तुम्ही साहेब असता, तुमचं सगळं ऐकतात. मग त्याचा फायदा घ्या ना. प्रज्ञा ती वापरा, न्यायच्या धम्माला द्या आणि सत्संग घडवा ना तिथे. आपली गावं पण आपण जर गाव गाव धार्मिक करत गेलो, गाव गावामध्ये धम्म शिकवला, आणि धम्माचा पाया मग हे सगळं शिकवतं, फांद्या सगळ्या आहेत. धम्म एकदम मजबूत झाला तर तुमचं राजकारणही मजबूत होतं, तुमचं अर्थकारणही मजबूत होतं, तुमचे शारीरिक कारणही मजबूत होतं, सगळ्या गोष्टी. बाबासाहेब म्हटले होते की शासन किंवा सरकार आपल्या ताब्यात येणं ही एक मास्टर की आहे. मी तर धम्म सांगतो ही मास्टर की आहे. तुम्ही जर धम्माने मजबूत झालात तर तुमच्या सगळ्या गोष्टीला लागतं. तुम्ही एकत्र येऊन तर बघा. मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. आमच्या धम्मरक्षित भंतेजींनी 1 रुपयाची किमया केली. 1 रुपयाच्या किमयामध्ये तुम्हाला अचंबा वाटेल, 80 लाखाचं शेत घेतलं, 12 लाखाचा पॅगोडा बांधला, 1.5 किलो सोनं आता सध्या त्यांच्या जवळ आहे. साधी गोष्ट आहे का 1 रुपयाची? कोणी दिलं हे? तुम्ही लोकांनीच दिलं ना. म्हणजे 1 रुपयाने किती लोक जमा झालेत त्यांच्याकडे. संघटन असं होऊ शकतं. तुम्ही त्याच्यात कमीपणा मानू नका. फक्त पुढाकार कोण घे. बाबासाहेब कोणाच्या घरात जन्माला आणायचे हे आपण ठरवलं पाहिजे. मोठा बाबासाहेब तर नाही होणार, पण मी बाबासाहेबाच्या नखापासून जर सुरुवात केली की मी त्यांचं नख बनेल, कोणी म्हणेल मी घुटना बनेल, कोणी म्हणेल हे बनेल. तर असे आपण जर प्रत्येक जणाने विचार केला तर ह्या धम्माला त्या RSS वाल्यापेक्षाही मोठं रूप यायला वेळ लागणार नाही. खूप अवघड गोष्ट नाहीये. आणि इथे मग आपल्या धम्म वाचनाची किंवा धम्म श्रवणाची
कुठली तरी काळजी होईल. की आपण एक उदाहरण जरी दिलं, लिटमस टेस्ट काय असतं, स्टडी कशाला म्हणतात, कुठला तरी एक विषय निवडता ना तुम्ही आणि त्याच्यावरतीच अभ्यास करता. कसा आपण एक तालुका निवडूया कुठला तरी, मग आपल्या ह्या वर्षावासाचं काहीतरी फलित होईल असं समजूया. ह्या वर्षावासातला आपला बुद्ध आणि धम्म जरी बंद झाला तरी मी तुमच्याकडून अपेक्षा करेन की प्रत्येक रविवारी एका तालुक्याची आपण इथे धम्मसभा घेऊया. आता किती लोक तुम्ही पुढाकार घेता ते आपण बघू, म्हणजे आपल्याला कळेल की आपण प्रज्ञा आणि न्याय आणि सत्संग याला किती किंमत दिली. आणि बघू उद्या हा वर्षावास संपल्यानंतर ह्या विहारामधले कुठलेही धम्मप्रवचन कमी होता कामा नये. मीच काय तर ह्या औरंगाबाद मधल्या प्रत्येक भिक्खूला हेवा वाटावा की मला निमंत्रण आलं पाहिजे साकेत बुद्ध विहारात. बघूया तुमच्यातून आता किती जण तयार होतात. बाकीचं प्रकरण आपण उद्या बघूया.